नमस्कार. मी सौ अनुजा सुनील देवघानकर, आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूल, शुक्रवारपेठ पुणे 2 या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तुम्हा सर्वांचे आज मी इयत्ता 8वी गणिताच्या तासामध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपण प्रकरण 16 पृष्ठफळ व घनफळ या प्रकरणामधील इष्टिका चितीचे घनफळ अभ्यासणार आहोत. या आधीच्या तासिकेला आपण घनाकृती म्हणजे काय हे अभ्यासले व घनाकृतीचे घनफळ म्हणजे काय हे अभ्यासले. त्याची आपण आज उजळणी करूयात. बघा, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या घनाकृती दिसत आहेत. इष्टिकाचिती, घन आणि वृत्तचिती हे त्रिमितीय आकार म्हणजेच घनाकृती असतात. त्रिमितीय त्याच्या नावातच आहे बघा. त्रि म्हणजे 3, मिती म्हणजे मापे. त्रिमिती 3 मापे असलेली आकृती हिला आपण घनाकृती म्हणतो. तुमच्या समोर चित्रामध्ये इष्टिकाचिती, घन आणि वृत्तचिती या घनाकृती आहेत. मग या घनाकृतीचे घनफळ म्हणजे काय? तर बघा, घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजेच त्या घनाकृतीचे घनफळ होय. म्हणजे ती घनाकृती किती जागा व्यापते तिला आपण तिचे घनफळ असे म्हणतो. घनफळालाच दुसरं नाव म्हणजे आकारमान असे आहे. तर आता आपण आज इष्टिकाचिती या घनाकृतीचे घनफळ अभ्यासणार आहोत. तुमच्या समोर इष्टिकाचिती दिसत आहे. बघा, या इष्टिकाचितीला त्रिमिती म्हणजे 3 माप आहेत. 3 माप कोणती आहेत? तर लांबी, रुंदी आणि उंची. तर या इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी काय मिळतं बघा. तर इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर लांबीला इंग्रजीमध्ये लेंथ, रुंदीला ब्रेड्थ आणि उंचीला हाईट असं म्हणतात. म्हणून इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H असं सुद्धा आपण लिहू शकतो. तुम्हाला आकृतीमध्ये इष्टिकाचितीच्या लांबी L, रुंदी B आणि उंची H ने दाखवले आहे. त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की इष्टिकाचितीचं घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर चला तर मग आपण यावर आधारित एक उदाहरण बघूया. बघा उदाहरण, एका इष्टिकाचिती खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर व उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ काढा. तर आताच आपण इष्टिकाचितीचे घनफळाचं सूत्र बघितलं. तुम्हाला सर्वांना सुद्धा ते आठवत असेल. तर इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत. बघा, इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता यामध्ये आपण किमती टाकणार आहोत. लांबी 20 सेंटीमीटर गुणिले रुंदी 10 सेंटीमीटर गुणिले उंची 8 सेंटीमीटर. म्हणजे सूत्र लिहिल्यानंतर त्याच्यात आपण किमती टाकल्या आणि किमती टाकल्यानंतर आता आपण त्यांचा गुणाकार करणार आहोत. बघा, 20 गुणिले 10 हा गुणाकार आधी करणार. 20 गुणिले 10 येणार 200 आणि ह्या 200 नी 8 ला गुणल्यानंतर आपल्याला उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे 1600. आणि घनफळाला नेहमी आपण एकक घ सेमी असे देत असतो. म्हणजे आपल्याला या उदाहरणाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे 1600 घन सेंटीमीटर. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की घनफळाचं सूत्र वापरून कशा प्रकारे उदाहरणं ही सोडवली जातात. तर अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. दुसरं उदाहरण बघा. एका इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घ सेमी आहे. तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती असेल? आता या उदाहरणात थोडासा बदल आहे बघा. तो बदल तुमच्या लक्षात आला असेल की या ठिकाणी घनफळ दिलेलं आहे आणि जाडी विचारलेली आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला साबणाचं चित्र दाखवते बघा. या ठिकाणी तुम्हाला साबण दिसतो आहे. तर या साबणाची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर, त्यानंतर रुंदी दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि तिची जाडी विचारली आहे. मग जाडी म्हणजे काय बरं? तर उंचीलाच समानार्थी शब्द जाडी या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये जाडी म्हणजेच उंची शोधायची आहे. म्हणजे घनफळ दिलेलं आहे आणि उंची विचारलेली आहे. तर नेहमीप्रमाणेच आपण आधी सूत्र लिहिणार आहोत. सूत्र आता तुम्हाला छानपैकी लक्षात आलंच असेल. बघा, इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता आपण इष्टिकाचितीचं घनफळ जे दिलेलं आहे
150 सेमी त्याची आपण किंमत या ठिकाणी टाकणार आहोत. बघा, 150 बरोबर लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर गुणिले उंची म्हणजे जाडी जी आपल्याला शोधायची आहे. म्हणजे सूत्र लिहून आपण त्याप्रमाणे त्याच्यात किमती टाकलेल्या आहेत. आता आपण 10 गुणिले 5 यांचा गुणाकार या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे पुढची पायरी आपल्याला या ठिकाणी मिळेल 150 बरोबर 10 गुणिले 5 50 गुणिले उंची. आता आपल्याला उंची शोधायची आहे. 50 गुणिले उंची आहे. मग हे 50 पक्षांतर होऊन या ठिकाणी भागिले होणार आहे. म्हणजे पुढची पायरी आपल्याला मिळेल 150 भागिले 50 बरोबर उंची. मग आता 50 आणि 150 यांच्यामध्ये भागाकाराची क्रिया होणार आहे. 0 आणि 0 जाणार आहे म्हणजे कॅन्सल होईल आणि 5 आणि 15ला भाग जाऊन 5 एक 5, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15 म्हणजेच या ठिकाणी उंचीची किंमत आपल्याला मिळणार आहे 3 सेंटीमीटर. बघा, उंचीला एकक हे सेंटीमीटर असतं आणि घनफळाला एकक हे घन सेंटीमीटर असतं. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला इष्टिकाचितीचे घनफळ कशा पद्धतीने काढायचं आणि लांबी, रुंदी, उंची यापैकी काही एक दिलेले नसेल तर घनफळ दिलेलं असेल तर कसं शोधायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता तुम्ही सर्वजण स्वाध्यायामध्ये एक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, स्वाध्यायासाठी तुम्हाला उदाहरण आहे. एका इष्टिकाचिती आकाराच्या गोदामाची लांबी 6 मीटर, रुंदी 4 मीटर आणि उंची 4 मीटर आहे. तर गोदामाचे घनफळ काढा. तर इष्टिकाचिती आकाराचं गोदाम आहे. तर तुम्ही इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र लिहिणार आहात. त्यामध्ये किमती टाकणार आहात आणि मग गुणाकार करून उत्तर काढून शेवटी त्याला एकक द्यायचं विसरायचं नाही बरं का. एकक काय देणार? अगदी बरोबर, घ सेंटीमीटर किंवा घ मीटर असेल तर या ठिकाणी तुम्ही मीटर हे एकक देणार आहात. मग तुम्हाला सर्वांना निश्चितच हे उदाहरण सोडवायला जमणार आहे आणि यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही विचारायचं आहे. तर तुम्हाला आज आपण शिकवलेला भाग म्हणजेच इष्टिकाचिती या घनाकृतीचा घनफळ निश्चितच समजलं असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि पुढील तासिकेला आपण लवकरच भेटू. धन्यवाद.